आहे शेगावला. हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमधील मोमेंट्स या आमच्यासाठी खास होत्या, कारण आम्ही तिघी निघालो होतो वंदे भारतने शेगावला. 3 डिफरंट जनरेशन्स, पण भक्तिभाव एकच, गणगण गणात बोते. साधारण 1 वीक आधी तिकीट्स बुक केले. पर हेड विथ मील वंदे भारतचा येण्या जाण्याचा तिकीटचा खर्च हा अराउंड 3 ते 4 हजार होतो. विदाऊट मील प्लॅन असेल तर तुम्ही तिकीट्स बुक करताना एक्सक्लूड करू शकता. जर तुम्ही भक्तिनिवासमध्ये राहिले तर राहण्याचा खर्च अराउंड AC रूमचा अप्रॉक्स 1 ते 1.5 हजारपर्यंत येतो. त्याचप्रमाणे जर तुमचे स्वतःचे वाहन असेल तर पुण्यापासून 8 ते 10 तासाचं ट्रॅव्हलिंग टाईम आहे. जर भक्तिनिवासमध्ये राहण्याचा प्लॅन असेल तर वेटिंग टाईम असतो. असे नाही की तुम्ही गेलात आणि लगेच रूम मिळाली. जर तुमच्याकडे तेवढा सफिशियंट टाईम असेल तर 2-3 तासाचा वेटिंग टाईम इन्क्लूड करून तुम्ही ट्रिप प्लॅन करू शकता. प्रायव्हेट रूम्स देखील अवेलेबल आहेत, ते पण मंदिराच्या परिसरात एकदम जवळ अवेलेबल आहेत. आम्ही वंदे भारतने साधारण 2:30 वाजता पोहोचलो. त्यानंतर विसावा भक्तनिवासमध्ये ऑटोने गेल्यावर बघितले तर साधारण 3 ते 4 तासाचा वेटिंग टाईम होता. त्यामुळे आम्ही प्लॅन बी सिलेक्ट केला की आम्ही मंदिराजवळ प्रायव्हेट रूममध्ये राहायला गेलो. मंदिराच्या महाप्रसादचा टाईम सकाळी 10 ते संध्याकाळी 5 आहे. त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. रूमवर जाऊन फ्रेश होऊन झाल्यावर आम्ही ऑटो केली आणि जवळचे सगळे ठिकाणं संध्याकाळी 8 वाजेपर्यंत फिरलो. याचा खर्च साधारण 600-700 रुपयेपर्यंत असतो, जो की तुम्ही निगोशिएट करू शकता आणि त्यातून पण कमी चार्जेस करू शकता. जर तुम्ही आनंदसागरचा प्लॅन करत असाल तर त्याचा एंट्री टाईम सकाळी 10 ते संध्याकाळी 4पर्यंत आहे. तसे 5 वाजेपर्यंत आनंदसागर ओपन असतं, पण एंट्री 4 नंतर संध्याकाळी बंद होते. तुम्ही प्लॅन करताना पुढील स्थळे प्लॅन करू शकता तुमच्या टाईमच्या अवेलेबिलिटीनुसार. तर त्यातलं पहिलं म्हणजे आपलं मेन टेम्पल जे आहे ते. त्याच्यानंतर कृष्णाजींचा मळा आहे की ब्रह्मगिरी गोसावी यांच्या गर्भहरणाचा प्रसंग इथे घडला होता. त्याच्यानंतर आहे बंकट सदन, शीतला माता मंदिर, प्राचीन शिव मंदिर. हे जे आहेत हे 5 धाम आहेत शेगावमधले प्रसिद्ध, हे तुम्ही प्लॅन करू शकता. त्याचबरोबर अजून काही प्रसिद्ध धार्मिक स्थळे देखील आहेत, ज्याच्यामध्ये आनंदसागर आहे, नागझरी तीर्थक्षेत्रे, बालापूर घाट आहे, लोणार सरोवर आहे, दत्त मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचं पण एक खूप सुंदर असं मंदिर आहे, जे तुम्ही आवर्जून भेट द्या आणि मोस्टली जर संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही गेलात तर ते अजूनसुद्धा सुंदर दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही पण गेले होते का शेगावला? व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेगाव प्रेमी भक्तांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय.